नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ज्या मुलाच्या पायात साधी चप्पल नसल्यामुळे त्याला आपलं शिक्षण सोडावं लागलं, तोच मुलगा आज स्वतःच्या ब्रँडचे 12 आउटलेट कसे चालवतो? ज्या कुटुंबाला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, ते कुटुंब आज एका यशस्वी फूड बिझनेसचे मालक कसे बनले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत एकाच शब्दात: डेअरिंग. चला तर मग ऐकूया भगवान गिरी यांची शून्यातून विश्व निर्माण करणारी ही प्रेरणादायी कहाणी, जिथे वडिलांच्या निधनानंतर आलेल्या संकटांना त्यांनी संधीमध्ये बदलून दाखवलं. भगवान गिरी यांना आठवतं की त्यांना पुण्यात घेऊन जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी आयुष्यात पुढे काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. फक्त एकच आशा होती की तिथे त्यांना चांगले कपडे आणि पायात चप्पल मिळेल, कारण त्यांच्या गावात त्यांना काहीच मिळत नव्हतं. पैशांची किंमत काय असते हे त्यांना तेव्हा कळलं नव्हतं. पैसा कसा कमवायचा हे माहीत नसल्यामुळे आईकडे हट्ट केला तरी ती पूर्ण करू शकली नाही. भगवान गिरी म्हणतात, मी 5वीतला मुलगा, परिस्थितीमुळे शाळा सोडली. मित्रांच्या पायात चप्पल, त्यांची शाळेची बॅग बघून वाईट वाटायचं, पण त्या गोष्टी नव्हत्या म्हणून मी शाळा सोडली. पुण्यात गेल्यानंतर त्यांना खात्री होती की त्यांना सर्व काही मिळेल. त्यांनी दुकानात काम करायला सुरुवात केली आणि तिथे त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळालं. धंदा काय असतो, मार्केट म्हणजे काय, लोकांशी कसं बोलायचं, व्यवहार कसा करायचा, हे सर्व त्यांनी शिकून घेतलं. हळूहळू त्यांच्या डोक्यात विचार येऊ लागले की आपलं आयुष्य कसं असेल. आयुष्यभर तर आपण दुसऱ्यांसाठी काम करणार नाही, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी करावं लागेल. भगवान गिरी यांनी संध्याकाळच्या वेळेत दिवसाचे काम संपवून भुट्ट्याच्या गाडीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. सुरुवातीला त्यांना विश्वास होता की ते काहीतरी करू शकतात. त्यांनी एक पोतं भुट्टा उधार आणला आणि तो विकून पैसे परत देण्याचा विचार केला. त्यांना अंड्याचा वासही सहन होत नव्हता आणि त्यांना वाटलं की नातेवाईक काय म्हणतील, पण त्यांनी हिंमत केली आणि अंडे भुर्जीचा व्यवसाय सुरू केला. भगवान गिरी म्हणतात, माझ्याकडे फक्त अंडी, भुर्जी आणि पाव हे 3 वस्तू होत्या. त्यांनी भाड्याने एक हातगाडी घेतली. तिला दिवसाला 40 रुपये भाडं द्यावं लागत होतं. ती हातगाडी चांगली नव्हती, तिचा टप माकडा होता. पण त्यांच्याकडे जिथे ते काम करत होते त्यांच्यात एवढी हिंमत नव्हती की मला हे असं असं तुम्ही करून द्या. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की कामाच्या वेळेत मी काम करेन आणि रिकाम्या वेळेत मी माझं काहीतरी करेन. त्यांनी भाड्याने आणलेल्या हातगाडीवरून त्यांची सुरुवात झाली. पहिल्या दिवशी त्यांच्या मित्रांनी त्यांना खूप मदत केली. कोणी शेगडी दिली, कोणी भांडी दिली, कोणी उलटण आणून दिलं. एका मित्राने त्यांना कांदा कापून दिला, कारण त्यांना कांदा कापता येत नव्हता. एका शेजाऱ्याने त्यांना भुर्जी बनवून दाखवली. पहिल्या दिवशी त्यांनी 70 रुपये कमावले. 70 आणि त्यांच्याकडचे 100 असे 170 रुपये त्यांच्याकडे झाले. त्यांना वाटले की आज माझी भुर्जीची गाडी नसती तर हे 100 रुपये मित्रांमध्ये बसून वाया गेले असते. त्या दिवशी त्यांना स्वतःवर विश्वास बसला. मग भुट्ट्याचा सीझन संपल्यावर त्यांनी तो बंद केला आणि पुन्हा भाजीच्या दुकानात काम करू लागले. पण त्यांच्या डोक्यात विचार सुरू होता की आपण दुसरं काहीतरी केलं पाहिजे. मित्रांमध्ये बसून रोजचे 100 रुपये वाया घालवण्याऐवजी त्या 100 मध्ये अजून 100 कसे मिळवता येतील याचा विचार त्यांनी केला. एका मित्राने त्यांना अंडा भुर्जीचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्यांना किळस येत होती, पण त्यांनी प्रयत्न केला. त्यांना वाटले हे आपल्याला का येत नाही, यायलाच पाहिजे. त्यांनी कांदा कापता येत नसल्यामुळे हात कापले, पण त्यांना माहीत होतं की त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. दुसऱ्यांच्या इथे नोकरी करून आयुष्य काढू शकत नाही हे त्यांनी ओळखलं होतं. मित्रांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. ते कस्टमर म्हणून यायचे, खायचे आणि त्यांना पैसे द्यायचे. भगवान गिरी यांनी विचार केला की आपल्या अंड्याची चव सगळ्या लोकांपर्यंत कशी पोहोचवायची. त्यासाठी त्यांनी मसाल्याचे पाऊस बनवले. 1-1.5 वर्ष त्यांना यावर काम करावं लागलं. खूप नुकसान झालं. 50-60 प्लेट वाया गेल्या, पण त्यांना ब्रँड बनवायचा होता, सगळ्यांपर्यंत चव पोचवायची होती. त्यामुळे त्यांनी हे काम सुरू ठेवलं. त्यांचे मसाल्याचे पाऊस यशस्वी झाले. आता कोणालाही कामाला ठेवलं किंवा कोणी त्यांची फ्रँचायझी घेतली तरी त्यांना तीच चव मिळेल. एका पाऊचमध्ये सर्व मेनूंना परफेक्ट चव मिळणार नाही, कारण त्यांचे 40-50 अंड्याचे पदार्थ आहेत. यातलं ज्ञान त्यांना नव्हतं. शिक्षण तर 5वी पर्यंतच झालं होतं. पण त्यांना लायसन्स, फूड लॅबमध्ये चेकिंग, डॉक्युमेंट जमा करणे यावर लक्ष केंद्रित करावं लागलं. मसाला सक्सेस झाल्यानंतर आता फ्रँचायझी द्यायची कशी, हा प्रश्न होता. भगवान गिरी यांच्याकडे त्यावेळी साधा टेम्पो होता. या साध्या टेम्पोवर कोण विश्वास ठेवणार? क्वालिटी माहीत होती, पण ही गॅरंटी कोण देणार की हे चालेल की नाही? त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत जे काही कमावलं होतं ते सर्व एका टेम्पोवर फूड ट्रक म्हणून लावले. मार्च महिन्यात त्यांनी टेम्पो फूड ट्रक बनवून आणला. अंड्याचे पदार्थ वेगवेगळे तयार केले, पण ते दुसऱ्यांची कॉपी नव्हते, त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट होते. भगवान गिरी म्हणतात, मी 5वीतला मुलगा, न शिक्षण झालेला, आज माझे 12 आउटलेट आहेत. शिक्षण महत्त्वाचे नाही असे नाही, ते महत्त्वाचे आहे, पण डेअरिंग घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही. त्यामुळे डेअरिंग करा हा त्यांचा विश्वास आहे. डेअरिंग केल्याशिवाय काही होत नाही. भगवान गिरी यांना आठवतं की एक काळ असा होता की घरात चपातीला तेलही मिळत नव्हतं, पण आज ते लोकांना बटरमध्ये भुर्जी बनवून देतात. ते मस्करीने ग्राहकांना म्हणतात की बटरची फॅक्टरीच त्यांची आहे. तरुण पिढीला त्यांचे एवढेच सांगणे आहे की डेअरिंग करा,
पैसे कमावणे खूप सोपे आहे, फक्त कष्ट करायला अवघड आहे. कष्ट करा. कष्ट केले तर पैसा आपोआप तुमच्याकडे येईल. प्रामाणिकपणे करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. अडचणी येतील, पण त्यांना दूर करा. कारण चांगल्या ठिकाणी जाताना रस्ता सरळ नसतो, तो वाकडा-तिकडाच असतो. त्याला तुम्ही सरळ करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.